वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीत सर्वच पक्षांमध्ये बंडखोरीचे ग्रहण लागले असून भाजपचे माजी नगरसेवक किरण भोईर यांनी थेट भाजपच्या विरोधात शड्डू ठोकलं असून स्थानिक उमेदवारांना घेऊन जनविश्वास पॅनल उभे केले आहेत। त्यांचं काय म्हणणं आहे हे आपण पाहूया। मी आजोळे गावातली स्थानिक आहे। आज मला एवढं आश्वासन दिलं होतं का स्थानिकांनी आम्ही आमची एक सीट देणारच। So on that belief I was fighting and I was fully relied on them, but at the end moment the pages has been turned. So हा आमच्यासाठी खूप एक बॅकलॉग त्या लोकांनी केलेला आहे। हा अविश्वास दाखवला आहे स्थानिकांवर आणि आज हा स्थानिकांचा विश्वास घेऊन मी ह्याच्यावरती लढते आहे का मी अपक्षाच्या ह्याच्यामध्ये लढून आपला एक आम्ही पॅनल किरण भोईर दादाच्या सोबत आम्ही हा पॅनल रेडी केला आहे। त्याचं नाव आहे जनविश्वास आणि त्याच्यामध्ये आम्ही फुल 100% लढणार आहेत आणि जिंकून सुद्धा येणार आहे। काय असं का वाटलं, म्हणजे स्थानिकांना काय डावललं पक्षाने, काय वाटतं तुम्हाला? स्थानिकांना डावलून हेच त्यांनी त्यांचा एक आम्हाला एक धोका देण्याचा एक हे दिला। ते आम्ही त्यांना म्हणजे याच्यात त्यांनी आम्हाला विश्वासात घेतलंच नाहीये। स्थानिकांना ते डावलू शकतात तर पुढे बाकीच्यांनाही डावलू शकतात आणि जर स्थानिकांना विश्वास दाखवलाच नाहीये तर आज हे स्थानिक मला जिंकून दाखवणार आणि हे त्याच्यासाठी तुम्ही सगळे एव्हिडेंट राहणार। आपलं हा सर्वस्वी तिकीट देणं आणि न देणं हा सर्वस्वी अधिकार आणि निर्णय हा जो आहे तो पक्षाचा असतो। पक्षाने तुम्ही त्यांना जाऊन पहिला हे विचारायला पाहिजे होतं की सिटी कॅन्डिडेटला तुम्ही का नाही तिकीट, नक्की चुकलं कुठे, मला चुकलं कुठे ते सांगावं। जर कुठे चुकलं असेल तर मी स्वतः मागे झाला असतो। इनफॅक्ट मी स्वतःहून सांगितलेलं होतं की बरं या वेळेला या इलेक्शन मध्ये माझी भूमिका काय स्पष्ट करा। पहिला सांगितलं की पॅनल कोण निवडून आणायचंय, तुम्हाला पॅनलच नाही बाजूचे पॅनल पण निवडून आणायचे। त्याच्यानंतर अचानक 4-5 दिवस असे झाले की संवाद साधायचे बंद झाले। कुठलाही विषय कुठलाही काही मार्ग आहे ना संवादाने निघतो। जर तुम्ही संवाद साधत नसतील तर मार्ग निघणं मुश्किल आहे। मला असं वाटलं की कुठेतरी आहे ना, जेव्हा मला कळलं की मला पक्षातून तिकीट नाकारलेलं आहे, जनतेकडनंच आवाज आली की किरण भाऊ तुम्ही उभं राहा, आम्ही सर्व तुम्हाला जोडीला आहे। आणि सर्व जनतेतले सगळ्या लोकांनी येऊन पर्सनली भेटले मला, बोलले ठीक आहे, जनता जनार्दन आहे, मी केलेली सेवा त्यांना माहिती आहे आणि जनता या गोष्टीचा निर्णय हे जनता घेईल। त्याला सेवा करणारा माणूस पाहिजे का मेवा खाणारा माणूस पाहिजे, आणि जनताच हे उत्तर व्यवस्थित सर्वांना देईल। अजून काय, गेल्या 20 वर्षापासून आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत आणि निष्ठावंत कार्यकर्ते आहोत। तुम्ही पण बघताय आमच्या जोडीला आमचे नेते किरण भोईर साहेब आहेत, जे 20 वर्षापासून या प्रभागातून नगरसेवक आहेत। जेव्हा लोकसभेचं इलेक्शन आला आम्हाला सांगण्यात आलं तुम्ही कामाला लागा। आम्ही जोरदार कामाला लागलो आणि पक्षाला 40 ते 50 हजाराचा लीड माझ्या प्रभागातून आमच्या प्रभागातून आम्ही दिलं। नंतर विधानसभेचं इलेक्शन आला तेव्हा आम्ही 15 ते 20 हजारचा लीड दिलं पक्षाला। जेव्हा महापालिकेचं इलेक्शन लागला तेव्हा वरिष्ठांनी आम्हाला सांगितलं की कामाला लागा, हे पॅनल तिकीट आम्ही तुम्हाला देणार आहोत, ते तुम्ही निवडणुकीला उभा राहा। त्यासाठी आम्ही कामाला लागलो, डोर टू डोर कॅम्पेन चालू केली। फक्त आपल्या प्रभागात नाही तर आजूबाजूच्या प्रभागात पण आम्ही चालू केली। सहा महिन्यापासून बरोबर संपर्क चालू होता बरोबर कम्युनिटीकडनं प्रदेशाकडनं। शेवटच्या दिवस जेव्हा राहिले तेव्हा या लोकांनी आमचा फोन उचलायचा बंद केला। उद्या फॉर्म भरायचा आहे, आज 11 वाजता आम्हाला बोलावण्यात आलं की बाबा ठीक आहे चला तुम्ही फॉर्म भरा, फॉर्म रेडी करा, 11:30 वाजता या आणि तुम्ही एबी फॉर्म घेऊन जा तुमचा। नंतर आम्ही 11:30 वाजता जेव्हा गेलो तेव्हा सांगण्यात आलं की सकाळी आपण फॉर्म रेडी करा तुम्ही, सकाळी आम्ही येऊ तुम्हाला एबी फॉर्म देतो। 4:30 वाजता अर्ली मॉर्निंग 4:30 वाजता चोरून एबी फॉर्म या लोकांनी बॅक डोरने नॉन एलिजिबल कॅन्डिडेट जे आहेत इकडचे, ज्यांना कोण ओळखत नाही, जे फक्त चापलुसी करतात, एज वेल एज आता दुसरा शब्द मला वापरायचा नाहीये पण ठीक आहे, या लोकांना तिकीट दिलेल्या पक्षाने। म्हणून आम्ही हा जो पॅनल आहे आमचा भारतीय जनता पार्टीचा अपक्ष पॅनल म्हणून आणि जनतेच्या विश्वासाचा पॅनल म्हणून जनविश्वास पॅनल आमचे नेते
किरण भोईर यांच्या अध्यक्षतेखाली बनवलाय आणि त्याच्या माध्यमातून आम्ही लोकांमध्ये जातोय आणि आमचा हा पॅनल हा मेजॉरिटीने निवडून येतोय हे आम्ही तुम्हाला विश्वास देतो.